हे बघ सूरज भाऊ, आपण व्हायला होऊया. आपण एकत्र राहण्यास आता काहीच अर्थ नाही. आपल्या रोजच्या भानगडी, रोजच्या कटकटी, रोजचे वाद म्हणजे आपले रोजचे वाद नाही होणार. हा, बरं झालं तू बोलला. मला काय हौस नाही आता एकत्र राहण्याची. हे व्हायला निघायचं हे तुझ्या चावण्यात बायकोनेच सांगितलं असेल. काय तू गळ्यात घालून आणली संडाळे गाड्याचं इस्पितळ. सूरज भाऊ, व्यवस्थित बोल माझ्या बायकोबद्दल. संडाळ शी, किती घाण शब्द बोलतोय तू. तो संडाळ शब्द नाहीये, स्टँडर्ड असा शब्द आहे. अडाणी कुठला. माझ्या बायकोला येड्याचं इस्पितळा म्हणतो तू. आणि तिने ना पूर्ण एज्युकेशन केले. पहिले तू सांभाळ तुझ्या त्या गावठी कुत्रीला. गावठी कुत्री काय गावठी कुत्री, माझ्या बायकोचं नाव गायत्री आहे. नीट बोलायचं बरं का, गायत्री बहिणी म्हणून बोलायचं. आणि ती तुझी संडाळ लाली लावणारी, तुला स्वतःचा स्वयंपाक तरी येतो का. माझ्या बायकोचा आयतं खाती आत. माझी बायको ना स्वतःचे पैसे कमवते. ती तुझे बायको आणि दुने भांडे नाही करत. शांत बस संपत. आपण व्हायला भाऊ, बघू तुझी संडाळ बायको किती दुने भांडे करते की नाही. पहिले तुम्ही दोघं नवरा बायको इथून निघून जा. मग मी कशाला जाऊ, माझं पण बापाचं घर आहे ना, मी इथंच राहीन. शेती मी करतोय ना, मग घर पण मीच घेणार. तुझा आहे तुझी नोकरी कर वय. नोकरी तर ती मी माझ्या हिमतीने मिळवली आहे, ती मी घेणारच. आणि ती नोकरी मी करीनच. पण मी माझा अधिकार कशाला सोडू. शेतीत आणि घरात दोन्ही ठिकाणी मी अर्धा हिस्सा घेईल. हा का, अय ऐक, तू घरात हिस्सा घे आणि शेतीमध्ये हिस्सा घे. त्याबद्दल तुला आईबाबाला तुझ्यात घ्यावं लागेल. मग सांभाळ आईबाबांना. मग मी कशाला सांभाळू, त्यांना 3 पोरं आहे ना. शेतीत अर्धा हिस्सा तू घेतोच आहे ना, तुला पण घ्यावंच लागेल तुझ्यात. मी कशाला घेईल, रोहन आहे ना, रोहन सांभाळील त्यांना. अशा आई बाबांना लहानच सांभाळतात. बरं ठीक आहे, रोहन घेईल त्यांना. पण शेतीत कसं करायचं. शेतीत हे बघ, आपली पूर्ण 6 एकर जमीन आहे. मी मोठा आहे तर पूर्वेकडील 3 एकर शेती मी घेतो आणि पश्चिमेकडील 3 एकर शेती तू घे. घरात कशी वाटणी करायची मग. आणि ते गावातल्या जमिनीचं कसं करायचं. घरामध्ये आपण 2 हिस्से करू. दक्षिणे साईडचं घर मी घेतो आणि उत्तरे साईडचं घर तू घे. आणि राहतो विषय तो बैठक खोलीचा. बैठक खोलीमध्ये आपण 2 हिस्से करू. आणि मग नंतर विषय कशाचा येतो, तो फक्त येतो संडास बाथरूमचा. हे बघ, तुम्ही दोघं नवरा बायको शिकलेले आहात. आम्ही दोघं नवरा बायको शिकलेले नाही. तुमच्याकडं नोकरी पण आहे. तर संडास बाथरूमचा विषय येतो तर संडास बाथरूम मी स्वतः सगळं घेणार. संडास बाथरूम माझं, कारण तुमच्याकडं नोकरी आहे. नाही 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 बाबा, माझ्या बायकोला नाही पटणार आहे बाबा. बाथरूम आपण दोघे मिळून यूज करू. अरे तू तर सगळ्याच गोष्टीत हिस्सा घेतोय रे. तुम्ही दोघं नवरा बायकोकडं नोकरी पण आहे. अरे थोडी तरी जास्त हिस्सा दे कशात तरी. हे बघ, बाथरूममध्ये हिस्सा घ्यायचा असेल तर हे बाय, गावात 10 गुंठे एक्स्ट्रा जमीन आहे, ती शेती मग मी घेईल. नाही नाही, आपण सगळ्याच गोष्टीत हिस्सा केला पाहिजे. आपण दोघे पण आईवडिलांची मुलं आहोत. संपत, तू गप्प बस. संपत, नाही नाही तू गप्प बस. सूरज भाऊ, तू बोलू नको. नाही नाही, म्हणजे मी सगळ्या गोष्टी तू हिस्सा घेऊ राहिला. माझा कशातच हिस्सा नाही. अरे तू म्हणजे नोकरी पण आहे ना. म्हणजे अरे ती नोकरी मी माझ्या हिमतीने मिळवली ना. ती नोकरी मी माझ्या हिमतीने मिळवली. ते मला सांगूच नको. तू बोलू नको. मला तुला सांगितलं ना, तू बोलू नको. तू बोलू नको. तू बोलू नको. तू बोलू नको. संपत्ती, मला काहीच ऐकायचं नाही. तू बोलू नको. तू बोलू नको. तू बोलू नको. म्हणजे तू सगळ्याच गोष्टीत हिस्सा घेतो. तू बोलू नको. तू बोलू नको. तू काय सूरज दादा आणि संपत दादा, अरे तुम्ही सख्खे भाऊ का पक्के वैरी. तू बोल. कॉलेज के लक्ष दे, तू अभ्यास कर. तो तुझा मित्र बघ, पीटी शो बनवतो. अरे कालच मी त्याच्याकडून इंटरव्ह्यू देऊन आलो AI बद्दलचा. कॉलेज के लक्ष दे, अभ्यास कर. रोहन, तू लहान आहे, जास्त बोलू नको आमच्या भानगडीत. तुम्ही दोघे गप्प बसा. मी काय आता लहान नाही राहिलो. 18 वर्ष पूर्ण झालेलो आहे मी. आणि तुम्ही एवढे जोरात का भांडत आहे एकमेकांशी. आई बाबा मंदिरात गेले देवदर्शनासाठी. आणि एवढं काय गाकट करताय रे तुम्ही.
रोहन तू सांग रे या संपतला, घरात, शेतीत, गावातल्या जमिनीत संडास बाथरूम मध्ये हिस्सा घेतोय, सगळीकडे हिस्सा घेतोय यार. काय बोलतोय दादा तू, नेमकी या हिस्स्याचं काय बोलतोय तू? हे बघ रोहन, आम्ही ठरवलं शेतीत 2 हिस्से करायचे. तर अर्धा हिस्सा मी घेतला आणि अर्धा हिस्सा त्यांनी घेतला, ते मी मान्य केलं. आणि ते गावातल्या जमिनीत 2 हिस्से व्हायला हवे, हो की नाही? म्हणजे व्हायला निघायचं असं म्हणणं आहे का तुमचं? हा मग रोहन या राज संपत आई बाबांना सांभाळत नाही तरी सगळ्या गोष्टीत हिस्सा घेतोय बघ. शेतीत किती हिस्से केले आहे मग? हे बघ, शेतीत 2 हिस्से केले. आपली एकूण शेती 6 एकर आहे. तर वरची 3 एकर मी घेतली आणि खालची 3 एकर संपतने घेतली. आणि मग माझा हिस्सा कुठं आहे? मी तर तुमचा भाऊच आहे ना. हे बघ रोहन, वरचीच 3 एकर सूरज भाऊ घेतोय आणि खालची 3 एकर मी घेतोय. आणि ते वरच्या 3 एकर आणि खालच्या 3 एकर मधून जो वळ जातो ना, 2 गुंठ्यांचा वळ आहे, पाण्याचा वळ, तो घे तुला मग. अरे काय बोलताय तुम्ही, डोक्यात आहे का? अरे बरोबर बोलतोय ना संपत तो. अरे तू वळा, तू काही पण करू शकतो. अरे आंब्याचे झाड लावू शकतोय, लय भारी आंब्याचे झाड होतील वळात. अरे ही केली वाटणी, घरात कशी केली वाटणी? हे बघ, घरामध्ये अशी वाटणी केली, दक्षिण साईडचा अर्धा घराचा हिस्सा मी घेतला आहे आणि दुसरा हिस्सा संपतने घेतला आहे. आणि विषय येतो तो फक्त बैठक रूमचा. तर बैठक रूम मध्ये अर्धा हिस्सा माझा आणि अर्धा हिस्सा संपतचा. एक हिस्सा माझा आणि दुसरा हिस्सा संपतचा. अरे मग माझा हिस्सा कुठे आहे? टॉयलेट बाथरूम आहे ना, ते घेऊन टाक तुला मग. अरे माझं लग्न झालं, मी माझी बायको काय बाथरूम मध्ये राहतील काय? आणि ते गावातल्या जमिनीचं कसं केलं? हे बघ, सूरज भाऊ म्हणतो की एकच हिस्सा करू कारण माझ्याकडून नोकरी आहे म्हणून. पण ती नोकरी मी माझ्या स्वतःची हिमतीवर मिळवली आहे. माझं म्हणणं आहे की 2 हिस्से करायचा, अर्धा हिस्सा माझा आणि अर्धा हिस्सा सूरज भाऊचा. काय आहे, तुम्ही दोघे माझे सक्के भाऊ आहे का पक्के वैरी आहे तुम्ही? मी माझं कोणत्याच गोष्टीत नामनुष्यानच ठेवलं नाही रे तुम्ही. ते जाऊन द्या, आई बाबाचा काय विचार केलाय तुम्ही? हे बघ रोहन, आई बाबांना खरं तर लहानच सांभाळतात. आपल्या तिघांतर लहान तूच आहे, मग सांभाळ तू त्यांना. हा बरोबर, तू सांभाळ त्यांना मग. वा, अरे तुम्हाला बोलायला लाज कशी वाटली नाही रे? अरे ज्या आईने तुम्हाला एवढं 9 महिने पोटात ठेवलं, त्या आईने तुमचा एवढा त्रास सहन केला, तुम्ही तिचा सुद्धा विचार केला नाही. त्या बापाने स्वतः फाटके कपडे घालून मला दरवर्षी नवीन नवीन कपडे घेऊन द्यायचा, त्याचा सुद्धा विचार केला नाही. बघ संपत, जेव्हा तुला त्या आई वडिलांनी शिकवलं ना, तेव्हा तू नोकरी करून राहिला इथं. बायकोचा विचार करतोय. अरे आई वडिलांचा विचार केलाय का? नाही नाही, आपला लहान भाऊ सांभाळेल. अरे मग प्रॉपर्टीत कसं काय हिस्सा मागताय रे तुम्ही? नाही नाही, कसं काय मागताय प्रॉपर्टीत हिस्सा मग? आणि ते पण कशामुळे? काल आलेल्या बायकोमुळे? अरे सुरेश दादा, तू तर मोठा आहे ना, तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती रे. 25 वर्षापासून 3 भावंड आपण एकत्र आहे आणि एकत्र फॅमिली आहे आपली. काल आलेल्या वहिनींमुळे तू स्वतःच्या भावांना आणि आई वडिलांना विसरलं रे तू. खरंच चुकलो रे रोहन, मी माझ्या भावांना आणि आई वडिलांना विसरलो रे. मी नाही होणार व्हायला, मला नको आहे ती प्रॉपर्टी. मला फक्त माझं कुटुंब हवंय, मला काहीच नको. सॉरी सूरज भाऊ. तू कशाला सॉरी म्हणतोय रे आता? खरं तर मीच चुकलो, खरं तर आपण दोघे चुकलो. खरी चूक दाखवून दिली रोहन तू, बर का? आता व्हायला निघायचा विचारही करायचा नाही बर का? आपण सख्खे भाऊ एकत्र राहू. आपण सख्खे भाऊ मना एकत्र राहू, एकमेकांका पाहून एकत्र राहू, एकत्र राहू. वाद झाले तरी एकत्र राहू, एकत्र राहू, एकत्रच राहू, एकत्रच राहू. चला भावांना, निघतो मग, शेतीवर जायला टाइम झाला. हा बर, मग या मग. मी आता जातो, माझा नोकरीचा टाइम झालाय. हा चाल, हा टाइम झालाच भाऊ तसा. चालेल, चाल रोहन, येतो मग. चालेल.
एका छोट्याशा गोष्टीमुळे भावाभावांचे वाद नेहमी होत असतात. तर भावाने अटी केली तर वाद सुद्धा आपला टाळू शकतो. काय आहे या जीवनात? कुटुंब सोडून वाद करण्यापेक्षा एकत्र राहणं हाच खरा मार्ग आहे. पवनचा फोन आला काय? हॅलो पवन, काय दिवसाने जुन्या मित्राची आठवण काढली? हा का? हा, अरे तुला आता नवीन मित्र झाले असतील ना, राहुल, चेतन, समीर. हा हा, मग पीटीला बोलो, आपण आपल्या जुन्या आठवणी तरी ताज्या करू. हा चालेल.